युसुफ पठाण, प्रतिनिधी मालेगाव, नाशिक। खासदार स्मिताताई वाघ यांच्या विशेष प्रयत्नातून पाचोरा शहरातून आषाढी वारीच्या पवित्र सोहळ्यानिमित्त पंढरपूरकडे रवाना झालेल्या विशेष रेल्वेतील विठ्ठल भक्तांना आज पाचोरा रेल्वे स्थानकावर अत्यंत उत्साहपूर्ण भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला। ज्ञानोबा तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठल या अखंड नामघोषाने संपूर्ण स्थानक भक्तिरसात न्हाऊन निघालं। यावेळी भाजपा नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत भाविकांचं पुष्पहार शुभेच्छा देऊन स्वागत करण्यात आलं। तसेच हजारो भाविकांना सुरक्षितपणे पंढरपूरच्या दिशेने घेऊन जाणाऱ्या विशेष रेल्वेचा चालक आणि रेल्वे कर्मचाऱ्यांचाही पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। भाविकांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे रेल्वे स्थानकावर आपुलकी, सेवाभाव आणि भक्तीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला। या प्रसंगी मधुकर काटे, गोविंद शेलार, शांतीलाल तेली, दीपक माने, बन्सीलाल पाटील, प्रदीप पाटील, नंदू सोमवंशी, योजना पाटील, कुंदन पांड्या, मनीष पाटील, दत्ता बोरसे, हिम्मत पाटील, सुनील पाटील, पंढरीनाथ पाटील, गणेश पाटील, शुभम पाटील, संदीप पाटील, योगेश ठाकूर, रवींद्र देशमुख, सिकंदर तडवी यांच्यासह भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। विठ्ठल भक्तांना मंगलमय आणि सुखरूप वारीच्या मान्यवरांनी सर्व वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्यात। सेवाभाव, श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडवणारा हा उपक्रम उपस्थितांच्या मनात कायमस्वरूपी भक्तीची आणि आपुलकीची भावना जागवून गेला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.